की 30-35 पर्यंत किंवा काहीतरी एक घटना घडेपर्यंत ते मंदिरात पाऊल पण नाही ठेवत, बघत पण नाही बाहेर. आणि नंतर एक्झॅक्ट अपोजिट होतं. मग नंतर असं आहे की एक दिवस जाणार नाही देवाची पूजा केल्याशिवाय. आता 8व्या घरात जसं बुद्ध सांगितलं लॉजिक पाहिजे, यांना धार्मिक गोष्टीमध्ये लॉजिक पाहिजे. म्हणजे जसं 5व्या घरामध्ये गुरु होता, तर मुलांना भविष्य चांगलं आहे, त्यांचं नॉलेजेबल वगैरे, ते वडील नॉलेजेबल असतात. आणि आता राहू टेक्नॉलॉजी दाखवतो, IT जॉब किंवा AI मध्ये किंवा आता जे पण टेक्नॉलॉजी वगैरे येत आहेत त्या गोष्टीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. एडिटरसाठी परफेक्ट आहे पण हां, मंगळ असेल जर 10व्या घरामध्ये तर मंगळ तुमच्या 10व्या घरामध्ये चंद्र आहे. तुमच्या अंडर 4 एम्प्लॉई आहे. 4 एम्प्लॉई म्हटले सर आमच्याकडनं आज कामच होत नाही, तुम्ही बघा ना जरा. ठीक आहे मी करतो, जातो. माझ्या असेल काय की मला वाटायला लागले. 11वं घर गेन, प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंट. जसं दुसरं घर पैशांचं आहे, 11वं घर हे इन्व्हेस्टमेंट, वेल्थ किंवा स्वतःनी बनवलेली संपत्ती. सूर्य संपत्तीच्या घरात बसल्यामुळे संपत्ती चांगली असते, स्वतः पण कमवता, आपल्याला म्हणजे आपल्या घरातनं वगैरे पण मिळतं. लॉयल फ्रेंड म्हणतो ना आपण, जो मित्र कधी धोका देऊ शकत नाही त्याचा मंगळ असतो खऱ्या घरात. तर की जो व्यक्ती हा पॉडकास्ट बघतोच आहे आणि ज्योतिषशास्त्र ज्याला आवडतं किंवा शिकतो, त्याचा आज नाही तर उद्या मोक्ष मार्गावर जाणं निश्चित आहे. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्या मंचावरती जे गेस्ट आहेत ते आहेत रिद्धिश चौधरी, ज्यांना आपण इंजिनियर पंडित म्हणून ओळखतो. कुंडली पाहायला शिका या पॉडकास्टचा आपला आजचा हा तिसरा पार्ट आहे. 2 भाग ऑलरेडी रिलीज झालेले आहेत आणि त्यातलाच हा तिसरा पार्ट आहे. जास्त इंट्रोडक्शन देत बसत नाही, इंट्रोडक्शन झालेलं आहे ऑलरेडी. आपले 2 भाग रिलीज झालेले आहेत आणि आज आपल्याला कुंडलीतील 12 घरांपैकी 1 ते 4, 4 ते 8 हे घरं आपण अगदी इत्थंभूत पद्धतीने मागच्या 2 भागामध्ये समजून घेतले. आज तिसऱ्या भागामध्ये 9 ते 12 या घरांविषयी आणि त्याच्याशी कॉम्बिनेशनमध्ये असलेले ग्रह आणि राशी यांच्याविषयी संपूर्ण जाणून घेणार आहोत. जास्त वेळ न घेता सरळ आपण वळूयात आपल्या पाहुण्यांकडे. पंडितजी नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय आज आपण हा तिसरा भाग रेकॉर्ड करतोय. कसं वाटतंय तुम्हाला? छान, खूप छान. ओके सर, वेळ न घालवता मला असं वाटतं की आपण सुरू करूयात. आपण जिथे थांबलो होतो ते होतं 8वं घर. आजपासून आज आपण 9व्या घराला सुरुवात करूयात. 9व्या घराचं वैशिष्ट्य आधी सांगतो मी. 9वं घर आता वडिलांचं आलं, लक, फॉर्च्यून 9वं घर. आता तिसऱ्या घरामध्ये आपण पाहिलं शॉर्ट डिस्टन्स ट्रॅव्हल, बरोबर. पुणे मुंबई, मुंबई कोल्हापूर. याच्या एक्झॅक्ट अपोजिट लॉंग ट्रॅव्हल, पुण्याच्या म्हणजे पुण्यात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर. ओके. आणि लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल असतं, मोठ्या मोठ्या ट्रिप. हां. आता ते कोणाची ट्रिप होता कोणाचे नाही होते आपण वळूया एक. ओके ओके बरं. आणि 9वं घर हे गुरुचं पाणी, मेंटर. आपले शिक्षक कसे राहतील, आपल्याला मेंटर कसे मिळतील, लोक कसे सपोर्ट करतील किंवा सपोर्टर कसे राहतील. 9वं घर हे हायर एज्युकेशनचं आहे. बरं. जसं 5व्या घरामध्ये आपण बोललो की ग्रॅज्युएशन पर्यंत, आता हे पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD हे दाखवेल 9व्या घरातनं. आणि 9व्या घरामध्ये आपलं स्पिरिच्युअल इंटरेस्ट, रिलिजियस इंटरेस्ट, हा माणूस धार्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये किती आहे हे पण 9व्या घरावरनं दिसतं. ओके. आता या कुंडलीमध्ये जिकडे 9 रोमन अंक लिहिलेला आहे, त्याच्यात एक लिहिलेला आहे मेष, मंगळ. या मंगळचं कसं, आता मंगळाचा संबंध जेव्हा 9व्या घराशी येतो, हे कॉन्ट्रास्ट आयुष्य असतं फार. म्हणजे त्यांच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट कायम भेटेल की 30-35 पर्यंत किंवा काहीतरी एक घटना घडेपर्यंत ते मंदिरात पाऊल पण नाही ठेवत, बघत पण नाही बाहेरून. अच्छा. आणि नंतर एक्झॅक्ट अपोजिट होतं. मग नंतर असं आहे की एक दिवस जाणार नाही देवाची पूजा केल्याशिवाय, म्हणजे या कुंडलीच्या आधारे. हां. बरं. म्हणजे आता एडिटर लहान आहे, आता कदाचित इंटरेस्ट नसेल, स्पिरिच्युअल नाही, हां, तो सरळ सांगतो मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. माझं 30-35 नंतर एक अशी घटना घडते की नंतर माणूस सगळं सोडून रोज देवाची पूजा करणार म्हणजे करणार. बरं, फार छान. आता 9व्या घरामध्ये मंगळ म्हणल्यावरती वडिलांचा स्वभाव पण मंगळासारखाच, गरम, स्ट्रिक्ट, तापट, स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे आणि मंगळासारखंच, म्हणजे 9व्या घरात मंगळ म्हणजे जसं आईसोबत भांडायला 4थ्या घरामध्ये मजा पण यायची आणि म्हणजे ॲडव्हेंचर त्यांना पाहिजे असतो, तसा वडिलांसोबत कॉन्फ्लिक्ट होतात, थोडे वाद होतात.
थोडेफार भांडणे पण प्लस मायनस होऊ शकतात. हम्म. पण हे कधी म्हणजे आपण म्हणू ना अगेन्स्ट न जात, म्हणजे विरोधी पक्ष नसतो. परेशान असतात वडिलापासून पण अगेन्स्ट परेशान पण नसतं त्यांना. जसं आपण म्हणू की 7व्या घरामध्ये मंगळाचं त्यांना भांडायला आवडतं, त्यांना मजा येते, त्यांना भांडायला आवडते, त्यांना मनवायला पण आवडते. अच्छा. पण असं नाही की भांडलो म्हणून आता मी कधीच बोलणार नाही, असं नाही करत. म्हणजे जे शिक्षक वगैरे ते पण मंगळासारखेच असतात, स्ट्रिक्ट, जे आहे ते आहे. म्हणजे असं लाड वगैरे असे त्यांना कमी मिळतात आयुष्यात. म्हणजे आणि लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल लॉंग डिस्टन्स मध्ये जास्त इंटरेस्ट असतो, आणखी मंगळ. एनर्जी गेली ना त्याच्यात आता. मग आता सतत इकडे जाऊ फिरायला, तिकडे जाऊ फिरायला, हायर एज्युकेशन साठी. हा. तर आता या गोष्टीमध्ये म्हणजे मंगळाचा असा त्यांचा इन्फ्लुएन्स राहील. त्यांचा 1 लिहिलाय, 8 लिहिलाय किंवा मंगळ बसलेला आहे. आता येऊ शुक्रकडे. आता शुक्र 9व्या घरामध्ये, जसं मी 3ऱ्या घरात म्हटलं, 3ऱ्या घरामध्ये जर शुभ ग्रह असतील त्यांची 7वी दृष्टी त्यांच्या 9व्या घरावरती पडेल. शुभ ग्रहांचं पण तसं 9व्या घरात तसंच आहे, त्या एक्झॅक्ट अपोजिट 3ऱ्यामध्ये बघतील. शुभ ग्रह 9व्या घरामध्ये लकी बनवता. मग जो व्यक्ती लकी आहे तो मेहनत कमी करतो. म्हणजे लॉजिकली आपण तसंच बोलतो कधी पण. तर 9व्या घरामध्ये शुक्र, तर वडिलांपासून चांगला सपोर्ट, शिक्षक पण चांगले, म्हणजे शुक्र सारखं सपोर्ट राहतो. आणि समजा 7वाचा मालक कनेक्टेड असेल शुक्राचं म्हणजे 9व्या घराशी, तर जो जोडीदार राहणार आहे तो शिक्षक असू शकतो. किंवा आता लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलचं पण आहे, लग्न फॉरेन लँडवरती होऊ शकतं. किंवा फॉरेन सेटल्ड नवरा बायको असेल त्यांच्याशी लग्न व्हायची शक्यता असते. आणखी लॉंग डिस्टन्स म्हणल्यावर एकतर डेस्टिनेशन वेडिंग पण होऊ शकतं, की महाराष्ट्रात राहतो पण मला कुठेतरी आउट ऑफ इंडिया डेस्टिनेशन वेडिंग करायचंय, तर ही गोष्ट पण होऊ शकते. शुक्राला 9व्या घरामध्ये रिलिजियस ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप इंटरेस्ट असतो. आणि ते आपण म्हणतो ना की असं छोटा मोठा म्हणजे धार्मिक कार्यक्रम जरी असला तरी व्यवस्थित सजवायचं, रांगोळ्या काढायच्या, एकदम म्हणजे असं भारी वाटलं पाहिजे. असं नाही की आता कसं काय, म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे पूजा करणं वगैरे, मला ज्योतिषशास्त्राने सांगितलं हे माझ्याकडे हे दोष आहे, तुम्ही या पूजा करा, तर ते करायचं म्हणून करतो. पण यांचा असा स्पेशल इंटरेस्ट असतो, ठीक आहे मी आता स्पेशल त्यासाठी चांगले स्वच्छ सुंदर कपडे घालतो, त्याला सजवतो छान, तर ते ब्युटी आणि डेकोरेशन ब्युटी ऍड करतात, ते त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये दिसतात. आणि लॉंग डिस्टन्समध्ये ते इंटरेस्ट असतो. शुक्राला म्हणल्यावरती त्याचा इंटरेस्टच त्या गोष्टीमध्ये चालला जातो. बरोबर. आता काय बुधकडे येऊया. बुध, हा. आता 8व्या घरात जसं बुध सांगितलं लॉजिक पाहिजे, यांना धार्मिक गोष्टीमध्ये लॉजिक पाहिजे. आणि त्यांना असं म्हटलं की आता मी थोडी तार्किक बुद्धी असते हा, म्हणजे कोणी असं सांगितलं की नाही अशाच गोष्टी असतात, अशाच तुम्ही मांडायला पाहिजे, त्या मांडत नाही. लॉजिक जोपर्यंत मिळणार नाही 9व्या घरातला बुध आणि 8व्या घरातला बुधाला, ते विश्वास ठेवू शकत नाही पेक्षा मी म्हणेल की थोडं कठीण पडतं त्यांना. म्हणजे नकोसं वाटतं की आपल्याला लॉजिक कळत नाही आणि मी असं कसं काय डोळे बंद करून विश्वास ठेवू. तर बुध म्हणणार इंटेलिजन्स आला, बुद्धी त्यांची त्या गोष्टीमध्ये जाते. बरोबर. चंद्राकडे येऊयात. हा, चंद्र 9व्या घरात. इमोशनल अटॅचमेंट कोणाला झाली आता? वडिलांना. वडिलांसोबत फार पटतं. आणि असं पण म्हणतात जसं 4थ्या घरामध्ये सूर्य जेव्हा निघाला होता, सूर्य आता वडिलांना दाखवतो. तर 4थ्या घरात ज्यांचा सूर्य असतो, आईला कधी कधी वडिलांचा रोल म्हणजे प्ले करावा लागतो. हा, इथे वडिलांना आईसारखं करावं लागतं किंवा करतात पण देखील. म्हणजे आईकडनं तेवढं सुख मिळत नाही जेवढं वडिलांकडनं मिळतं. म्हणजे मी असं नाही म्हणत की देणारच नाही, तर तुमच्या 4थ्या घरावर डिपेंड करेल. कोणाचा शुक्र पण असू शकतो तिकडे आणि इकडे चंद्र असू शकतो, गरजेचं नाही ॲप्लिकेबल होईल. पण आई आणि वडिलांचा रोल वडीलच एकटे निभावण्याची शक्यता असते जास्त. आणि 9व्या घरामध्ये चंद्र आला म्हणून चंद्राची इमोशनल अटॅचमेंट हायर एज्युकेशनला झाली. म्हणजे त्याला म्हणजे सांगावं नाही लागणार की तू पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार कर, PhDचा कर, तर स्वतःहूनच आधीपासून तयारीत राहतील. आपल्याला करायचंय, आपल्याला आवडतं, आणि लॉंग डिस्टन्स तर खूप आवडतं फिरायला. आणि इमोशनल अटॅचमेंट त्या गोष्टीला झाली. आणि वडील चंद्रासारखेच असतात इमोशनल. आणि समजा चंद्र तो दूषित असेल तर खूप जास्त इमोशनल ते असतं. आणि दुसरं म्हणजे मेंटर पण तसेच असतात, म्हणजे शिक्षक वगैरे आपले गुरु वगैरे केअरिंग असतात फार. तुला काय हवंय का, मी मदत करतो, ठीक आहे. म्हणजे असं मंगळाला स्ट्रिक्ट असतात, तर स्ट्रिक्ट नाही इकडे बरोबर एकदम आईसारखं प्रेम आपल्याला मिळतं तिकडून. सूर्याकडे येऊयात. सूर्य 9व्या घरात
चांगला, खूप हम्म, चांगला. हम्म, कारण की शुभ ग्रह आता मी जसं सांगलं, शुक्र आणि चंद्र हे लक चांगलं आहे. हम्म, सूर्याला शुभ ग्रह म्हणजे तो डायरेक्ट शुभ ग्रह नाही पाळला जात, हम्म. पण सूर्य 9व्या ग्रहामध्ये तो लकसाठी चांगला असतो. बरं. आणि ते सूर्य जर सूर्य वडिलांना जगतो, तो वडिलांचाच ग्रह वडिलांच्याच घरामध्ये बसल्यासारखं आहे. हो. सूर्यासारखे वडील असतात, हम्म, म्हणजे राजा, हम्म, म्हणजे मोठे लोक आपण म्हणतो थोडक्यात. तुम्ही तर राजपुत्र. थोडासा म्हणजे म्हणजे इगोचा प्रॉब्लेम असू शकतो, हम्म, एस्पेशली म्हणजे समजा सूर्य दूषित असेल. हम्म, आणि कसं आपण म्हणतो ना, की ज्याला आयुष्यात यश मिळालेलं आहे, संपत्ती जास्त आहे, नॅचरल एक इगो असतोच थोडा. बरोबर. मग ते थोडं वडिलांमध्ये तो स्वभाव येतो. त्यांचे शिक्षक, मेंटर वगैरे पण तसेच त्याच ॲटिट्यूडमध्ये येऊ शकतात. हम्म. आणि सूर्य 9व्या घरामध्ये एज्युकेशनला चांगला आहे. हायर जसं 5व्या एज्युकेशन घरामध्ये मी सूर्य सांगितलं. 9व्या घरामध्ये पण सूर्य चांगला आहे हायर एज्युकेशनला. साठी. आणि हे लोकं थोडे त्यांच्या बिलीफ्सला घेऊन रिजिड असतात. आता कसं आहे, रिलिजियस इंटरेस्ट असो किंवा बिलीफ झाला किंवा कट्टर. इन जनरल बिलीफ जरी म्हटलं, तरी मला असं वाटतं की देव आहे तर आहे. मग जो नाही मानत आहे किंवा नास्तिक आहे, त्यांच्या ते विरोधात जातात लगेच. किंवा ते नास्तिक असतील आणि समोरचा माणूस आस्तिक असेल तर पटणार नाही. असं त्या 8व्या घरामध्ये सूर्याला पण मी तेच सांगितलं होतं, की त्यांना काही फरक नाही पडत आहे की विश्वास आहे नाही आहे, लॉजिक आहे नाही आहे. मला विश्वास ठेवायचा मी ठेवेलच, नसेल ठेवायचं नाहीच ठेवणार. खूप छान. तर हे 9व्या घरातलं सूर्य. बुध पाहिला आपण, झालं. शुक्र पाहिला, मंगळ पाहिला, गुरु. गुरु 9व्या घरात. आता कालपुरुष कुंडली जी आपण चर्चेमध्ये होती, 9 नंबरच्याच घरावरती 9 नंबर लिहिलेला असतो. 9 नंबर इकडे लेफ्ट साईडला तुम्ही पाहिलं, धनुराशी आहे. धनुराशीचा मालक गुरुच आहे. गुरु स्वराशीत बसल्यासारखं आहे. वडिलांना खूप छान, म्हणजे गुरुस्थानी वडील. म्हणजे जसं 5व्या घरामध्ये गुरु होता, तर मुलांना भविष्य चांगलं आहे, त्यांचं नॉलेजेबल वगैरे, ते वडील नॉलेजेबल असतात. वडिलांचा सपोर्ट पण चांगला असतो. गुरुचाच, आता गुरुच बसल्यामुळे गुरुच्याच घरात गुरुचा सपोर्ट चांगला आहे. गुरु विषयी सांगणार पण घर आहे ना हे. गुरुचा सपोर्ट पण चांगला असतो, लक चांगलं असतं. आणि मेन म्हणजे ना 9व्या घरामध्ये समजा गुरु येतो, तेव्हा या लोकांना कधी कधी प्रश्न पडतो की अडथळे वगैरे आले आयुष्यात तरी काही ना काहीतरी मार्ग येऊन जातो कुठून तरी. कसा आहे तो ते आम्हालाही नाही माहिती. गुरु चांगला आहे ना, मार्ग दाखवत असेल. म्हणजे ते क्वेश्चन मार्क आपल्याला जो पडतो ना, की काय म्हणजे आपल्याला समोर आता संकट आलंय, काय करू, तर संकट याच्या आधीच मार्ग येऊन जातो. अच्छा. तर लक त्यांचं खूप चांगलं आहे. आणि 9व्या घरात गुरु असेल, थोडे 3ऱ्या घराला पाहणार म्हणावर थोडेसे आळशी असतात, की लकीली सगळं मिळालेलं आहे, मग मेहनत करायची काय गरज आहे. थोडासा असा मस्करीमध्ये ॲटिट्यूड जाऊ शकतो. बरं. हायर एज्युकेशनसाठी पण चांगला हायर एज्युकेशन आता उत्तम आल्याच्या नंतर. आणि लॉंग डिस्टन्सला त्यांचे धार्मिक जागेवरती लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल होण्याची शक्यता आहे. म्हणजे दूर क्षेत्री असलेले धार्मिक स्थळ, मुंबईला राहतो, ऋषिकेशला चाललोय, किंवा आउट ऑफ इंडिया पण कुठेतरी स्पिरिच्युअल जागेवरती चाललोय. असं खूप छान. शनीकडे शनी 9व्या घरात. आता हे त्रासलेले कशापासून आहे, वडील, शिक्षक, मेंटर. आता कसं आहे, धार्मिक आध्यात्मिक जर शिक्षक आणि वडील असतील तर प्रॉब्लेम नाही येणार एवढा. म्हणजे भांडणं होतं असे प्लस मायनस, सगळ्या प्रत्येकाच्या घरात असतातच थोडेफार, पण असं खूप जास्त भांडणं होत आहे किंवा म्हणजे पटतच नाहीये, या गोष्टी कमी होतात जर तो म्हणजे वडील जर धार्मिक असतील तर. आणि शनीचं असतं की शनीला सेकंड इंटेन्शनवाले लोक चालत नाही. म्हणजे समजा आता गुरु, समजा शिक्षक म्हटलं, मेंटर आहे, किंवा समजा कोणी ऑनलाईन कोचिंग वगैरे करते, तर समजा या व्यक्तीचा त्या मेंटरचा काहीतरी सेकंड इंटेन्शन असेल की मी फक्त पैशांसाठीच लोकांना हे करतोय, मला काही शिकवण्यामध्ये, टीचिंगमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, या लोकांशी त्यांचं कमी पडतं किंवा काही ना काहीतरी कारणाने रिलेशन तुटून जातं. कारण की शनीला त्या गोष्टी नको आहे, त्यांना मॅच्युअर पाहिजे, मॅच्युअर मेंटर त्याला आपण म्हणतो. सो शनी 9व्या घरामध्ये धार्मिक गोष्टीमध्ये पण अंधविश्वास ठेवणार नाही. यांना धार्मिक आणि आता धार्मिक आणि आध्यात्मिक फरक काय, धार्मिक म्हणणार देवपूजा करणे, मंदिरात जाणे वगैरे एक्सेट्रा. आध्यात्मिक म्हणून मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, संन्यास घेणे वगैरे, या गोष्टी शनीला जास्त आवडतात. त्यामुळे आध्यात्मिक जास्त असतात, आध्यात्मिक गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे त्यांचा असा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की आपण जर मुक्त व्हायला झालो या जन्मामध्ये, मनुष्य जन्म आपल्यालाच त्यासाठी मिळालेला आहे, कशाला मी धार्मिक मध्ये माझं म्हणजे टाइम वेस्ट करू, आयुष्य वाया घालू. तसा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असतो. आता जे मी तुम्हाला बोललो की बाहेर जायला ज्याला अडचण येते, म्हणजे लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल, समजा
आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक व्यक्ती नाशिकमध्ये राहता, त्यांना जायचंय UK ला फिरायला, आणि मग जसं त्यांच्या 9व्या घरामध्ये शनी आहे. त्यांना प्रॉब्लेम काय काय येतात, कधी विजाच भेटत नाही, कधी तिकीटच महाग मिळालं, कधी काहीतरी तिथंच प्रॉब्लेम झाला. तिकडे आता त्यांनी म्हणजे फिरण्याचे ठिकाण बदलूनच टाकले, किंवा असे XYZ काही पण रिझन असू शकतं. कधी फ्लाईटच सुटून गेलं, कधी कॅबच वेळेवर नाही मिळाली, असे काहीही रिझन असू शकतात, आणि त्यामुळे त्यांना डिले होता. हायर एज्युकेशनला पण त्यांना तसंच असतं. त्यांना म्हणजे एकतर इच्छाच होत नाही, किंवा झाल्यानंतर पण त्यांना असं असतं की काही ना काहीतरी अडचणी आल्या. समजा कोणाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला फॉरेनला जायचं आहे, तर परत विजा नाही मिळाली, ॲडमिशनला प्रॉब्लेम आला, युनिव्हर्सिटीज रिजेक्ट करते. अच्छा, अशा गोष्टीमुळे त्यांना म्हणजे डिलेच बघावं डिले लागतात. येतो. थोडक्यात. ओके. राहू आणि केतू. राहूमध्ये रिजिडिटी आली परत. सूर्यासारखंच थोडंफार म्हणता येईल, की म्हणजे मला असं वाटतं. आणि आता कसं रिलिजियस बिलीफ नाही म्हणत, इन जनरल बिलीफ पण म्हणतोय. ज्या गोष्टींवरती विश्वास आहे, म्हणजे धार्मिक आध्यात्मिक आपण जर बाजूला जरी ठेवलं, इन जनरल पण जे माझे बिलीफ्स आहे त्या बाबतीत ते जरा जास्त रिजिड असतात. म्हणजे मला असं वाटतं की हे असंच असलं पाहिजे, आणि हे मला अशा पद्धतीने मिळत नसेल तर ते मग त्याच्या विरोधात जावं लागतं, म्हणजे जातात. कारण की काय होतंय, 9व्या घरातला जो राहू आहे तो 3ऱ्या घराला बघतोय. 3रं घर कम्युनिकेशनचं आहे, आणि जसं मी म्हटलं की जो राहूचा संबंध 3ऱ्या घराशी येत असेल तर ते कम्युनिकेशनचे मास्टर, बरोबर. बोलायला. आणि समजा लेट्स से राहू समजा मंगळाच्या राशीत बसला, 1 किंवा 8 लिहिलेलं तिथे, तो भांडायला पण मागे हे नाही. चतुर. हां, तर ते आहे. आणि हे वडिलांना अटॅचमेंट असते राहूची, आणि कुठे ना कुठे थोडंसं डिससॅटिस्फॅक्शन पण होतं. डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे कसं, की ठीक आहे वडिलांचा सपोर्ट वगैरे आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरवरती फोकस करावा, पण ते करत नाही आहे. याच्या काहीतरी अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाही आहे वडिलांकडून. वडिलांकडनं, किंवा शिक्षक पण त्याला तसेच मिळतात, की मला असा शिक्षकची अपेक्षा होती पण नाही मिळत आहे. तर म्हणजे अटॅचमेंट त्यांना असं नाही की त्यांना गुरु वगैरे नको असतात, बरोबर. पण त्यांना असं की गुरुसारखा असला पाहिजे, त्याच्याकडे असे सेकंड इंटेन्शन नको वगैरे, असं त्यांचा थोडा इन्क्लिनेशन जातो. केतू 9व्या घरामध्ये आता हे प्लस मायनस आहे. जसं मी 8व्या घरात केतू म्हटलं, एकतर तो खूपच जास्त ज्योतिषशास्त्र किंवा ऑकल्ट सायन्समध्ये असेल, किंवा अजिबातच नसेल. 9व्या घरात केतूला पण तसंच आहे. एकतर तो खूपच जास्त धार्मिक आध्यात्मिक आहे, किंवा लकवरती विश्वास ठेवतोय, किंवा अजिबातच नाही आहे. एक्स्ट्रीम्स असतात. पण आता ते लॉजिकमध्ये कसे, शनीला जसं मी म्हटलं की तो धार्मिक कमी आणि आध्यात्मिक जास्त आहे. केतू आता तो आध्यात्मिकच आहे, त्यामुळे तो आध्यात्मिक गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो, जसं संन्यास गणे वगैरे त्याचा झालं परत. आणि केतू करतो डिटॅचमेंट. मग आता डिटॅचमेंटचा अर्थ काय झाला, 9व्यामध्ये वडील कामानिमित्त लांब राहत आहे, म्हणजे लांब होणार, बरेच लांब राहतं. आणि लेट्स से मुंबईमध्ये फॅमिली, पण वडिलांचा जॉब कुठे गुजरातमध्ये, आणि परमनंट जॉब असतो तिथे, म्हणजे पूर्ण रिटायरमेंट वगैरे झाल्यानंतर वडिलांपासून दूर आहे थोडक्यात. आणि त्यांचे जे गुरु पण झाले, म्हणजे मेंटर जे झाले, ते एकतर आध्यात्मिक वालेच असतात किंवा नसतातच. कारण की केतूचं असं आहे ना की डिटॅचमेंट, म्हणजे त्याला एकतर गुरुची गरजच नसते, किंवा असला तरी तो ॲक्च्युअल गुरु, म्हणजे त्यांचा मोक्ष झालेला गुरु आहे, त्याच गुरुसोबत त्यांचं जेलवेल होऊ शकतं. हे त्यांचं म्हणजे केतू 9व्या घरात स्वभाव आहे. ओके, हे झालं 9वं घर. ओके, सगळं झालंय. 10व्या घराकडे वळूयात. 10वं घर. आता 10व्या घराचं वैशिष्ट्य आहे करिअर. करिअर पण आता सेकंड हॉट टॉपिक म्हणायला पाहिजे लग्नानंतर. करिअर आहे, मग 10वं घर रेप्युटेशनचं आहे. समाजामध्ये याचं काय रुबाब आहे, लोक याला कसे बघतात, समाजात काय प्रतिष्ठा आहे. आणि समाज सेवा नाही म्हणता येणार, पण समाजासाठी हा व्यक्ती काय करेल तेच. सेवामध्ये काय होतं, 6व्या घरामध्ये एक गोष्ट राहिली, 6व्या घरामध्ये सोशल सर्व्हिस होतं, समाजसेवा वगैरे. 6व्या घरामध्ये ठीक आहे. 10व्या घरामध्ये आपण म्हणू शकतो की त्याचा सोसायटीमध्ये काय रोल राहणार आहे, काय म्हणजे तो चांगला राहणार आहे, वाईट राहणार आहे, गुरु राहणार आहे वगैरे एक्सेट्रा. समाजात त्याचं स्थान. आणि आता कर्माचं पण आहे 10वं घर. कर्म कसे राहणार आहेत, ते इथिकल करणार आहे का 2 नंबर करणार आहे का कसे करणार आहे, हे 10व्या घरावर दिसतं. फारच इंटरेस्टिंग आहे. आता इकडे या कुंडलीमध्ये राहू, बुध आणि शुक्र 3 ग्रह बसले, फार गर्दी आहे. आता आपण आधी राहू सांगूया. ओके. राहू 10व्या घरामध्ये, म्हणजे राहू मी जसं म्हटलं की ज्युपिटर एथिकल कामांना दाखवतो. राहूला काही संबंधच नाही एथिकलचा, जे आहे ते आहे.
तर आता मी असं नाही म्हणत आहे की 2 नंबरचे कामं करेल ही व्यक्ती, पण हे हेजिटेट नाही करत. क्या करावं लागलं तर करूया. अच्छा. काही करायचं असेल तर त्याच्यात म्हणजे फार लॉजिक लावत बसत किंवा चांगलं वाईट याचा प्रिन्सिपल लावत शोध, नाही काही. चांगला वाईटाचा शोध नको करूया. असं. ओके, ठीक आहे. आणि राहू म्हणल्यावरती अटॅचमेंट टू सोशल स्टेटस. म्हणजे मला म्हणजे करिअर सोबत असतेच अटॅचमेंट, म्हणजे मेहनत करणार, समाजात माझी प्रतिष्ठा पाहिजे. त्यासाठी मेहनत करतील आणि म्हणून त्यासाठीच राहू 10वा घरात असेल किंवा शनी 10वा घरात असेल तर पॉलिटिशियन योग चांगला असतो. पॉलिटिशियनच्याच मोस्टली चार्टमध्ये, आता मी नावं नाही घेत कोणाचे, पण राहू त्यांचा 10व्या घरात 10वा घरात आहे तर पॉलिटिक्सला चांगलं आहे. म्हणजे कोणी विचार जरी करत असेल तरी जाऊ शकतात. चांगली गोष्ट. आणि आता राहू टेक्नॉलॉजी दाखवतो. IT जॉब किंवा AI मध्ये किंवा आता जे पण टेक्नॉलॉजी वगैरे येत आहेत त्या गोष्टीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. एडिटरसाठी परफेक्ट आहे. आणि आता बुध आणि शुक्र आहे. आता राहू बुध काय दाखवतं, राहू आणि बुध शुक्र हे राहूचे मित्रच आहे. त्यामुळे 10वा घराला प्रॉब्लेम नाही आहे. समजा शत्रू बसलेले असतील, राहू सूर्य आहे, राहू चंद्र आहे वगैरे, तर ते करिअरला थोडं म्हणजे स्ट्रगल असतो, म्हणजे थोडं प्लस मायनस असतं. राहू शुक्र चांगले. म्हणजे राहूचे मित्र परिवारच आहे शुक्र आणि बुध. शनी बुध आणि शुक्र हे म्हणजे राहूचा मित्र परिवार. आता बुध आहे म्हणल्यावरती बुद्धी आली, आणि राहू सोबत म्हणल्यावरती खूप जास्त इंटेलिजंट, डोकं फार शार्प असणार करिअरमध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना की एवढं काम एवढ्या वेळात कसं करायचं, त्यात एक्सपर्टीज आहे. आणि खरंच आहे माणसाची एक्सपर्ट. आणि बुध म्हणल्यावरती 10वा घरामध्ये त्यांचं टेक्नॉलॉजी, आता बुध पण ITच दाखवतं परत. IT सेक्टर किंवा टेक्नॉलॉजी किंवा आपण म्हणून की AI वापरून एडिटिंग रिलेटेड, आफ्टर इफेक्ट, प्रीमियर प्रो, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. राहू बुध हे म्युझिक रिलेटेड पण असू शकता. म्युझिक जे क्रिएट करतात, एडिट करतात, DJ वगैरे आपण म्हणू शकतो, त्यांचा पण राहू बुध सापडतो कधी कधी. आणखी शुक्र पण येऊ शकतो, राहू शुक्राला पण DJ वगैरे म्हणून, कारण क्रिएटिव्ह काम आहे ना ते, असं कोणालाही काही ते गाणे वगैरे मिक्स नाही करतात. शुक्र हे चांगलं आहे. म्हणजे शुक्र त्या बाबतीत म्हणता येईल की असं शुक्रसारखी पर्सनॅलिटी, अट्रॅक्टिव्ह, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणे. तर राहू आता लिडरशिप कॅरेक्टरिस्टिक्स पण दाखवतो. जसं पॉलिटिशियन म्हणल्यावरती लिडरच झाला, आणि शुक्र म्हणल्यावर सगळ्यांना सोबत घेऊन जाणे. म्हणजे असं नाही की फक्त मीच पुढे जाणार बाकी कोणी नाही, तर एकत्र एका पार्टीला पुढे घेऊन त्यांचं जाणे, असं त्यांचा स्वभाव असू शकतो. खूप छान. हे 3 ग्रह तर आपण याच्यातच पाहिले. मला वाटतं उरलेले ग्रह इकडे पाहून घेऊयात. मंगळ असेल जर 10व्या घरामध्ये तर मंगळ हार्डवर्किंग, आणि मंगळाला तो म्हणजे असं ना की कालपुरुषमध्ये उच्चचा मंगळ असतो 10व्या घरात. आता 10 नंबर ज्यांचा समजा 10व्या घरामध्ये 10 नंबर लिहिलेला आहे, तिथे मंगळ पण आहे, तर मंगळ उच्च झाला. तो उच्चचा मंगळ, आणि मंगळाला म्हणजे कसं आहे, मंगळ सेनापती. आयुष्यात किंवा करिअरमध्ये जे पण अडचणी येतील त्या अडचणींना ओव्हरकम करून त्याच्यावरती मास्टर करणे ही मंगळाची ॲबिलिटी आहे. म्हणजे कोणाला असं असेल की आता माझ्या आयुष्यात अडचणी खूप आहे, मला कळत नाही पुढे जाऊ, मंगळ आहे ना, काही टेन्शन घेऊ नका. मंगळ हा स्वतःहूनच त्या गोष्टी ॲनालाइज करतो. ठीक आहे, माझ्याकडे नाही आहे, मी शिकतो. मला समजा आता मंगळ 10व्या घरामध्ये आहे, त्याला माहिती माझा अँगर खूप आहे, आणि त्यामुळे आता मॅनेजमेंटमध्ये किंवा टीममध्ये भांडण होतं. ठीक आहे, मी माझा स्वभाव शांत करेल, कारण की त्याला माहिती आहे पुढे जाण्यासाठी आपल्याला शांत बसणं गरजेचं आहे. तर तो मंगळाचा तसा टेक असतो. आणि मंगळ लिडरशिप पण दाखवतो. टीम मॅनेजमेंटमध्ये टीम मॅनेज करणे एक्सपर्ट आहे त्याचा. फक्त ऑथॉरिटी पण दाखवतो 10वं घर, म्हणजे बॉस, मॅनेजर वगैरे, त्यांच्यासोबत थोडेफार कॉन्फ्लिक्ट होता. मंगळ असल्यामुळे भांडायला ते झालं ना, म्हणजे भांडायला आवडतंय आणि मनवाला पण आवडतं, तसं आहे मंगळाला. तर असं मंगळाचं ट्रेट दाखवतो. ओके. शुक्र पाहिला आपण, तिथे बुध पण पाहिला, चंद्र पाहूयात. चंद्र आता 50-50 आहे, कारण की चंद्र हा पौर्णिमा अमावास्येसारखा आहे. कधी कधी मेहनत करायची इच्छा होते, कधी नाही होते, मूड स्विंग्स, आणि इमोशनल अटॅचमेंट आहे. तर ते कधी कधी, आता चंद्र ज्यांचा असतो ना 10व्या घरामध्ये, तुम्ही असे बॉसेस पाहिले असतील. समजा तुम्ही आहे, ठीक आहे, तुमच्या 10व्या घरामध्ये चंद्र आहे, तुमच्या अंडर 4 एम्प्लॉई आहे. 4 एम्प्लॉई म्हटले, सर आमच्याकडनं आज कामच होत नाही आहे, तुम्ही बघा ना जरा. ठीक आहे, मी करतो, जा तू.
माझ्या असेल काय की मला वाटायला लागले. कारण की म्हणजे त्यांचं काम पण तुम्ही करणार. जसं सूर्य किंवा मंगळ असलं की नाही तुला करायचं आहे मला करायचं मी काही करणार नाही. तू आधी नाही केलं तर माझा दोष नाही त्याच्यामध्ये. तर सरळ बोलतील. इथे की ठीक आहे जाऊ तुला जायचं जा मी आहे मी बघतो. तर ते लिडिंगच्या ॲबिलिटीमध्ये तितका चांगला नाही आहे म्हणजे लिडरशिपच्या बाबतीत. पण असे 9 to 5 डेज जॉब करायचा असेल शांतता किंवा बँकिंग सेक्टर गव्हर्नमेंट सेक्टर जिकडे प्रेशर नाही आहे. IAS IPS ची गोष्ट नाही करत आहे. IAS IPS कडे येऊया आपण आता. पण चंद्राला असं गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण शांततावाला गव्हर्नमेंट जॉब. अच्छा. जिकडे प्रेशर नाही आहे. प्रायव्हेट पण करत असेल तरी Desk job. प्रेशर नको. हां जिकडे प्रेशर आहे तो असा वैतागलेला असेल तिथे. ठीक आहे. चंद्राबद्दल झालं. हां सूर्यावर सूर्य सूर्य तर एकदम भारी पोझिशन आहे म्हणजे ह्याच्यात राजकीय वातावरण प्लस सूर्य राजा झाला ना करिअरमध्ये आता. म्हणजे मला असं वाटतं हे परफेक्ट पॉलिटिकल हे होऊन जाईल कॉम्बिनेशन. पॉलिटिकल पण म्हणू शकतो आणि आपण बॉसिंग लिडरशिप कुठे पण गेला तरी राजाच झाला म्हणजे तो. म्हणजे ज्याच्या 10व्या घरात हा सूर्य आहे त्याच्यासोबत जर राहू वगैरे आल्यावर तर मग हा पण राहू हा सूर्याला इगो खूप देतो. हो का. म्हणजे ते पण यश देत असेल मला असं वाटतं. यश मिळतो पण त्याचा थोडा आपल्याला हे अहंकार जास्त असतो. अहंकार मी केलं माझ्यापेक्षा अजून कोणी करू शकत नाही बघा. म्हणजे असं तो बोलला जरी नाही त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसतं. बस 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 खूप छान खूप छान. सूर्य म्हणजे पुढे घेऊन जाणार आहे हे थोडक्यात. आपण बुध तर पाहिलाच आहे. शुक्रही पाहिला. मंगळ गुरु राहिला. गुरु 10व्या घरामध्ये 10व्या घरात. हा 10व्या घरामध्ये गुरु कालपुरुष मध्ये तो नीचचा आहे. आता नीचचा का कारण की कर्मांचं घर आहे आणि गुरु हा धार्मिक आध्यात्मिक आहे म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टींपासून दूर. गुरु हा दयाळूपण आहे आणि कर्मामध्ये दया करून चालत नाही. म्हणजे ते असं राहतं ना की जसं चंद्राला मी म्हटलं मग गुरुचं कसं असतं इथे समजा तुम्ही बिझनेसमॅन आहे किंवा लेट्स से कपड्याचा मालक कोणी आलं की आमच्याकडे ना जरा 2 पैसे कमी आम्हाला जरा देऊन द्या ना. ठीक आहे घ्या असं करत करत तो अख्खा दुकान लुटून टाकेल. कारण की मग होतं काय की गुरु हा दयाळू असल्यामुळे प्रत्येक जागेवर तो दया करतो आणि दया केल्यामुळे लोकांचा अजून एक असं असतं नीचचा का म्हणलेला आहे. दया केल्यानंतर पण लोक त्यांना नावच ठेवतात मागून पाठीमागून. मग हे जोपर्यंत रूढ होणार नाही क्रूर होणार नाही टफ होणार नाही तोपर्यंत गुरुला धक्के खावे लागते. गुरु ज्यांचा 10व्या घरामध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की समोरची व्यक्ती आली की नाही मला त्रास आहे मला नाही माहिती काही ते मला पाहिजे हा जेव्हा ॲटिट्यूड येईल ना त्यांना रिझल्ट दिसेल. कारण की तेच तिथे गुरु शिकवायला आलेला थोडक्यात. पण रेप्युटेशनच्या बाबतीत चांगलं आहे. ॲडवायझर किंवा ॲडवायझिंग ॲबिलिटी चांगली आहे. समजा टीचिंग प्रोफेशन चांगलं आहे कन्सल्टंट चांगलं आहे तर हे बेस्ट आहे गुरुला. अच्छा ठीक आहे. गुरु झाला. शनी तर आता म्हणजे कालपुरुषमध्ये तो स्वराशीमध्ये पण शनी चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. वाईट काय कारण की तो बॉस मॅनेजर सोबत वाद देतो. अच्छा. दुसरं म्हणजे डिलेज देतो. खूप स्लो ग्रोथ असते. डिले म्हणजे मी असं नाही म्हणतो की होणार नाही हळूहळू गोष्टी पुढे जातात. म्हणजे जो सक्सेस मला 25 मध्ये मिळाला पाहिजे होता तो 32 ला मिळाला. अच्छा. असा म्हणजे त्यांना फील येऊ शकतो आणि सारखं जॉब चेंज करावं लागतं. इकडे काम केलं काहीतरी प्रॉब्लेम आला इकडे केलं इकडे ऑपॉर्च्युनिटी येत राहतात पण काहीतरी छोटा मोठा प्रॉब्लेम सारखं ते स्विच मारत राहतात. शनी 10व्या घरामध्ये असेल तर बिझनेस चांगला आहे करायला. कारण की काय होतंय की बॉसेस सोबत तसंही वाद चालू आहे स्वतःच करतो मग म्हणजे त्यांना प्रश्न पण नसतो आणि म्हणजे स्लो असला तरी कोणाला रिपोर्ट नाही करायचा आपल्याला उत्तर नाही द्यायचं स्लोनेस असतो म्हणजे पण चांगला असतो. शनी पण तुम्ही पॉलिटिशियनच्या प्लेसमेंटला म्हणू शकता. पण पहिल्या निवडणुकीत निवडून येणार ते बरोबर. बरं ठीक आहे. शनी झाला. आपण गुरुकडं पाहिला. गुरु राहू नाही राहू आणि केतूच राहिले. राहू झालं ना. हो राहू झाला. आता केतू राहिला फक्त. आता केतू 10व्या घरामध्ये ओके म्हणजे कारण की डिटॅचमेंट फ्रॉम कर्म. आता कर्मापासून डिटॅचमेंट होऊ शकत नाही कारण की माणूस श्वास घेतोय श्वासपासून आपण डिटॅचमेंट तर करत नाही. कर्मच झालंय ते शेवटी. अध्यात्माच्या म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहिलं तर कर्मापासून आपण कधीच डिटॅच होऊ शकत नाही. मग ती कर्माच्या इच्छेपासून डिटॅच होता. म्हणजे आज कामावर जायची अजिबात इच्छा होत नाही पण जावं लागतंय. म्हणजे त्याचे थोडे इच्छा नाही तरी जावं लागतंय. मग कधी खूप जास्त मेहनत करायची इच्छा असते कधी नसते. मी माझ्या क्लायंटला खूप लोकांना ही कंप्लेंट करताना पाहिजे जे लोक व्हिडिओ पण बघत असतील त्यांचा समजा
केतू असेल 10व्या घरामध्ये 10व्या ते घरात. तर रिलेट करतील की कधी कधी खूप इच्छा होते काम करायची, कधी कधी होतच नाही. अच्छा. एस्पेशली एकटा केतू असेल तर डेफिनेटली. हम्म. आणि इकडे स्पिरिच्युअल प्रोफेशन केलं तर चांगलं आहे. हम्म. म्हणजे समजा 10व्या घराचा मालक पण 10व्या घरातच बसलाय केतू सोबत, हम्म. तर त्यांनी आध्यात्मिक स्पिरिच्युअल लिडरशिप म्हणू शकतो आपण ज्याला, लिडरशिप धर्मगुरू किंवा किंवा असं थोडंसं ज्योतिष पण व्याख्याते, झालं, ज्योतिष चांगलं आहे. झालं. ते हे सगळं त्यांच्या प्रोफेशनमध्ये येतं. हम्म. केतू 10व्या घरामध्ये अजून एक असं आहे की लोकांना असं वाटतं की यांच्याकडे खूप नॉलेज आहे, हम्म. तर हे ॲडवाईस घ्यायला येतात यांच्याकडे, हम्म. घरातले असो का बाहेरचे असो. हम्म. त्यांना फार ते असं वाटतं की या व्यक्तीला चांगलं येतं, आपण यांच्याकडे येऊया. तुमच्यासारख्यांसाठी चांगलं आहे गुरुजी. असं आपलं ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी. येस. खूप छान. हे झालं 10वं घर पूर्ण झालेलं आहे आपलं मंगळ शुक्र. हो, हा. ठीक आहे. आता 11व्या घराकडे येऊयात. ठीक आहे. 11वं घर गेन, प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंट. जसं दुसरं घर पैशांचं आहे, हम्म. 11वं घर हे इन्व्हेस्टमेंट, वेल्थ किंवा स्वतःनी बनवलेली संपत्ती. जसं दुसऱ्या घरामध्ये कधी कधी वडील उपार्जित पण मिळतं, इकडे स्वतः मेहनत करून जे मिळतं ते 11व्या घरात दिसतं. 11वं घर मित्र परिवार, नेटवर्किंग, इतर लोकांसोबत तुमचं कसं नेटवर्क राहणार आहे, आणि आपलं मोठे भाऊ बहिणी, आणि डिझायर. आता डिझायर म्हणल्यावर गरजेचं नाही कामुक सुखच असलं पाहिजे, पैसे कमवायची इच्छा, पैसे कमवण्याची म्हणजे असं आहे की 1 लाख, प्रतिष्ठेची इच्छा. 1 लाख रुपये मिळाले नाही तरी मला 2 लाख पाहिजे, 2 लाख मिळाले अच्छा, अजून असं. पाहिजे, अजून पाहिजे, अजून ओके, पाहिजे. ओके, ओके, ओके. म्हणजे ते कुठला ग्रह, समाधानी नाहीत थोडक्यात ते. कुठला ग्रह त्यावरनं समाधानी आहे का नाही ते कळतं. ओके, ठीक आहे. आता या कुंडलीत बघूया आपण सूर्य आणि शनी. सूर्य आणि शनी एकत्र बसलेले आहेत. आता आणि हे बापरे, आता ट्रायंगल तो बघा, च्या पुढे ट्रायंगल लिहिलाय. आता मी जसं पहिल्या भागामध्ये स्टार वक्रीची गोष्ट केली, हे ट्रायंगल म्हणजे अस्त झालाय. अस्त म्हणजे कंबस्ट. आता कंबस्टचा अर्थ कसा आहे, यांच्या जन्माच्या वेळेस शनी हा सूर्याचा खूप जवळ होता. म्हणजे इथे म्हणजे सूर्य झाला ते शनी आहे, ते एकदम जवळ आलाय, आणि जवळ आल्यामुळे काय होतं, सूर्याचा प्रकाश खूप मोठा आहे, आणि म्हणजे मोठा आहे ना, जास्त असल्यामुळे काय झालं, तो हाईडून गेला शनी. म्हणजे तो जळत नाही, शनी झाकळला गेला. तो जळत नाही पण तो झाकला गेला. तर शनीच्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे आता समजा कसं कोणाचा शनी इथे अस्त झालेला आहे, मित्र परिवारपासून धोका मिळतो. पण अस्त झाला म्हणजे याचा अर्थ काय की इतरांना असं वाटेल की नाही याला तर काय धोका मिळाला नाहीये, झाकल्या गेला ना त्या क्वालिटीज. तर शनी अस्त झाला म्हणजे मित्र परिवारातनं धोका. तुम्हाला मिळाला होता का धोका? कायमच खूपदा म्हणतात. बर. तर हे म्हणजे शनी सूर्य असू दे किंवा शनी एकटा असू दे, शनीचा संबंध आला तर शनी तिकडे खरे मित्र दाखवतो. धोका त्यासाठीच मिळतो कारण की खोटे मित्र धोका देऊन चालले जातात. अगदी साफसफाईचा कार्यक्रम असतो, साफून जातात ते फिल्टर. आणि शनी तिकडे इन्व्हेस्टमेंटला चांगला आहे, म्हणजे आणि ते पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. इकडे शॉर्ट टर्मचे स्टंट केले तर ते 8व्या घरातल्या शनीसारखं होतं. बरं. म्हणजे इच्छा होते सडन, म्हणजे इच्छा होते शॉर्टकट मारायची, आणि त्यामुळे सडन लॉस होईल, किंवा शॉर्ट टर्म केल्याने कुठे ना कुठे त्याचा म्हणजे लॉस होऊ शकतो. आता शनीमध्ये काय आहे की 11वं घर म्हणजे गेन झालं, प्रॉफिट झालं, मित्र परिवार पण झालं, सेल्फ मेड वेल्थ आहे, स्वतःच्या हिमतीवरती संपत्ती बनवण्याची ताकद असते, ते एक शनीला आहे. आणि आता सूर्याचा एक मेन सांगतो. आता यांना मित्र परिवारांनी धोका दिलेला आहे. सूर्य म्हणल्यावरती काही काही मित्र पण असे असतील ज्यांनी तुम्हाला खूप जास्त सपोर्ट दिलेला, म्हणजे खूपच जास्त. तर अशा गोष्टी घडल्यात का? तर आणखी सूर्यामध्ये काय होतं, सूर्याला असं पण म्हणतात की आपले मित्र आपल्यासाठी बंदुकीची गोळी घ्यायला पण तयार असतात. एवढं ते म्हणजे इतकं म्हणजे त्यांचं मित्रांकडनं साहेबाच्या कुंडलीत दोन्ही आहेत, धोकेबाज बी आणि गोळी खाणारे पण आहेत. म्हणजे गोळी खाताना कळेल गोळी खातो का नाही, नाही खाल्ली तर धोका दिला. मस्त. आणि सूर्यामध्ये सपोर्ट आहे आणि नेटवर्किंग पासून, आणि गेन प्रॉफिट पण आहे. सूर्य संपत्तीच्या घरात बसल्यावर संपत्ती चांगली असते, स्वतः पण कमवता, आपल्याला म्हणजे आपल्या घरातनं वगैरे पण मिळतो, या गोष्टी घडतात. हे मोठ्या भावाबद्दल पण सांगतं हे घर. म्हणजे मोठ्या भावासोबत प्लस मायनस असेल, शनीमुळे थोडेसे वाद असतील, पण आता म्हणून की 3 भावांपैकी 2 भावांसोबत वाद आहे, एकाने सपोर्ट दिला, असं होऊ शकतं. हे झालं 11व्या घरात सूर्य आणि शनी बद्दल. आता इकडं तर सिरियली येऊयात. मंगळ. आता हे फार महत्वाचं आहे. लॉयल फ्रेंड म्हणतो ना आपण, जो मित्र कधी धोका देऊ शकत नाही, त्याचा मंगळ असतो 11व्या घरात.
कधी पण रात्री 2-3ला बोलून अरे मला आता म्हणजे सोडायला, मला एअरपोर्टला जायचं, मला ये सोडायला. तो कुठून पण तो येईल, त्याला घेऊन आणि सोडेल. वा. असं त्यांचा म्हणजे मित्रपरिवार चांगला मित्र खूप भेटतो जर असतो. हां. मंगळ असेल 11व्या घरात तर. म्हणजे असं समजा आज सुट्टीचा दिवस आहे, असंच फोनमध्ये सिरीज बघत बसलोय, मित्राचा फोन, अरे ये कट्ट्यावरती जरा, हे लगेच उठून जाणार. म्हणजे थोडक्यात फ्रेंड सर्कल मोठा असणार आहे. मोठ्यापेक्षा त्यांचं चांगलं. एनर्जी इन्व्हेस्टमेंट त्यात जाते, वा वा, खूप छान. फ्रेंड सर्कल. आणि हा माणूस मग गेन, प्रॉफिट, इन्व्हेस्टमेंट, मोठा भाऊ पण सपोर्ट करत असणार, हे मोठ्या भावाचं स्थान आहे. बरोबर बरोबर. आणि ते सपोर्टपेक्षा ते हे म्हणजे भांडायला पण आवडतं आणि मनवायला पण, कारण की अच्छा, एनर्जी पण आहे आणि सपोर्ट पण दोन्ही. आहे. हा, मित्रपरिवार सोबत पण असंच होतं त्यांचं. काही काही मित्रपरिवार सोबत म्हणजे असं आहे की प्लॅन ठरलाय आणि एकाने टांग दिली की नाही बाबा, आता ते असंच मस्त सवय असतं सगळ्यांना की नाही बाबा मी येणार नाही वगैरे, यांची चिडचिड होतं त्याच्याने. असं कसं काय वेळेवर तू नाही म्हणतो. आता सगळ्यांनी गोवा ट्रिप वाले रील तर पाहिलंच असतील. ट्रिपच्या रील तर जन्मल्यापासून. तर मंगळ ज्यांचा 11 घराचा त्यांचा आधी चिडचिड होते. ठीक आहे, हे झालं 11व्या घरात मंगळ, सूर्य आणि शनी. आता शुक्राबद्दल बोलूयात. शुक्र जर 11व्या घरात असेल तर शुक्र चांगला आहे, कारण की आता मित्र परिवार धोकाच देणार नाही. पहिली गोष्ट, खूप जास्त सपोर्टिव्ह. आणि कधी कधी समजा 7व्या घराचा मालक शुक्र आहे तर मित्र परिवार म्हणणंच जोडीदार. नाही, जोडीदार मित्र परिवार. बरं, रिच पण होऊ शकता, कारण की शुक्रच आहे ना. आणि मित्र परिवार पण शुक्रसारखेच झाले, म्हणजे खर्च करणारे मित्र आहेत मला वाटतं. शुक्र शौकीन असतात. मोठ्या मोठ्या आपल्या शौक पूर्ण करायच्या. सूर्याला पण तसं म्हणतील, आपला सूर्याचा एक पॉईंट राहिला. येस. आणि मोठे भाऊ बहिणीचा पण सपोर्ट चांगला असतो शुक्राला. ते चंद्राला पण आपण यूज चंद्राकडे. छोट्या भावाची काळजी घेणारे मोठे भाऊ बहीण भेटतील या, जर शुक्र असेल 11व्या घरामध्ये, त्यांचा सपोर्ट राहील बराच. ओके. बुध आता बुद्धिमान मित्र, म्हणजे असे इन्व्हेस्टमेंट करणारे, अरे मी ट्रेडिंग मध्ये इथे इन्व्हेस्ट केलं तू पण कर, मी हे केलं तू पण कर, म्हणजे असे सपोर्ट पण देता. पण असे म्हणजे बिझनेसवाले किंवा त्यांचा बिझनेस ॲक्युमेंट चांगला आहे तर या गोष्टींमध्ये त्यांचा मित्रपरिवार जास्त असेल. बडबडी जास्त असतील, कम्युनिकेटिव्ह, आणि थोडे सेन्स ऑफ ह्युमर चांगले, चिल मित्र आहे आपले, असे ज्यात चिडचिड नाही आहे, रागीट नाही आहे, असा स्वभाव राहतो. अच्छा. आणि मोठे भाऊ तसेच, म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक आपण मित्रांबद्दल सांगतोय तेच मोठे भाऊ बहीण आले. बरोबर, त्याच्यात आले. आणि स्वतःला गेन इन्व्हेस्टमेंट मध्ये पण आलं ना बुध. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला काय काय बुद्धिमत्ता पाहिजे हे बुध 11वाला चांगला माहिती आहे. बुद्धिमान इन्व्हेस्टमेंट. बरोबर. खूप छान. चंद्र आता 11व्या घरामध्ये चांगला आहे पण थोडा वाईट पण आहे. आता इमोशनल अटॅचमेंट झाली मित्र परिवारला, त्यामुळे घरी जरा लक्ष कमी असतं. अच्छा, म्हणजे घरी कमी आणि बाहेरच घरात लक्ष देत नाही, असं जरा घरच्यांचं जरा कंप्लेंट चांगलं असतं. म्हणजे जसं आपण ते रील मध्ये पाहतो की म्हणजे मुलगा बाहेर चला आणि मागून चपला मारून फिरता वगैरे. तर या गोष्टी चंद्र 11व्या घराला येतात. आणि इमोशनल अटॅचमेंट झाली आता मोठे भाऊ बहिणींना, यांची पण झाली आणि त्यांची पण झाली. म्हणजे आता यांची म्हणजे कसं आहे, यांची जास्त आहे. समजा तुमच्या 11व्या घरामध्ये चंद्र असेल आणि समजा एक्झाम्पल घेऊ, मी तुमचा मोठा भाऊ आहे, तर तुमची मला अटॅचमेंट असते, गरजेचं नाही मला असली पाहिजे. अच्छा, दोघांनाही असू शकते. आपण माझ्याकडे समजा 3ऱ्या घरामध्ये शनी असेल, म्हणजे तुमच्या आता लहान भाऊ म्हणलं माझं 3रं घर झालं, तिकडे माझा चंद्र नाहीये किंवा तिकडे माझा म्हणजे मॅलिफिका, म्हणजे पुढच्याची सुद्धा कुंडली फार महत्त्वाची आहे, गरजेचं आहे. बरोबर. मग मित्र परिवारची पण कुंडली बघायला पाहिजे. म्हणूनच तर आपण हा पॉडकास्ट घेतोय. सगळेजण मित्रपरिवार बसून सोबत सगळ्या कुंडली घेऊन बसा, म्हणजे आज दूध पाणी का पाणी होऊन जात. आजकाल कुठला मित्र खरं आहे खोटा आहे ते कुंडलीतून बघू शकता. ठीक आहे, ओके. जोक सपाट. आता आपण चंद्र झाला, सूर्य झाला, त्याच्यानंतर बुध पण झाला, बुध झाला, शुक्रही झाला, मंगळही झाला, गुरु 11व्या घरामध्ये 50-50 ज्ञान देणारे मित्र भेटतात की, ज्ञान देणारे पण असतात, सपोर्टिव्ह पण असतात. पण आता 11वं घर हे म्हणजे डिझायर्स आहे, इच्छा. आणि गुरु म्हणल्यावर ते थोडंसं त्यांची कामुक नाही म्हणते मी, पण पैशांना घेऊन पण लवकरच सॅटिस्फाय होता. म्हणजे मला 10,000 रुपयाचीच गरज आहे, 10,000 रुपये झाले ठीक आहे, त्यांना असं नाही की अजून पाहिजे. आता आपण येऊयात त्या प्लेसमेंटकडे, कोण येते अजून पाहिजे. पण म्हणजे सॅटिस्फॅक्शन त्यांचा लगेच असतो, म्हणजे जास्त ताणत नाही गोष्टीला. मित्र परिवारकडनं पण सपोर्ट असतो, थोडे ज्ञानी मित्र पण असतात, कारण की ज्युपिटर तिकडे आला त्यामुळे. बरोबर. आणि मोठ्या भाऊ बहिणींना चांगलं असतं, कारण की गुरु तिथे आला, त्यांना त्यांचं लाईफ चांगलं आहे, त्यांचं आयुष्य चांगलं आहे, तर तिकडे त्यांचं चांगलं आहे. आणि आपलं इन्व्हेस्टमेंट झालं,
गेन प्रॉफिट राहिलं म्हणजे झालं, गेन प्रॉफिट पण गुरु चांगला देतो, म्हणजे स्लो 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 जातो आणि गुरुची प्लेसमेंट आधी स्लो स्लो जाते, पण देता म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही येतात. ओके. हां. गुरु देखील झाला, शनी झाला, राहू राहू आणि केतू. केतू राहिले. हां. राहू आता तेच आहे, सॅटिस्फॅक्शन त्याचं होत नाही, तो आहे राहू 11 घरात. मला 5,000 रुपये पाहिजे, मिळाले, आता 10 पाहिजे, मिळाले, आता 15 पाहिजे, मिळाले, आता 20, अजून 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 करत ते पुढे पुढे जातात. म्हणजे त्यांचा तो अटॅचमेंट संपत नाही. आता मी असं नाही म्हणत सगळे व्यक्ती असेच असतात, पण जास्त करून त्यांचा राहू आहे त्यांना खूप जास्त अटॅचमेंट असते, की म्हणजे असं नाही की म्हणजे पैसे कमवणं किंवा म्हणजे गेन करणं वगैरे चुकीचं आहे, पण त्याला एक सॅटिस्फॅक्शन लिमिट पण असावा काय, समाधान असावं. नाहीतर ते कसं आपण फक्त पैशांच्याच मागे धावत चाललो असं होतं. आणि यांचा अटॅचमेंट झाला मित्रपरिवारला. हे पण तुम्ही म्हणू शकता घराच्या बाहेर जास्त असतं, म्हणजे मित्रपरिवारला अटॅचमेंट जास्त आहे, तर हे 11 घरात राहूला जास्त करून होतं. पैसे देतो, इच्छा पण पूर्ण करून देतो, पण आपलं सॅटिस्फॅक्शन होत नाही, अजून पाहिजे च्या ह्याच्यात आपण अडकून जातो. केतू उलट असेल. केतू हा उलट एक्झॅक्ट अपोजिट. याचं असं आहे की यांना कळतच नाही मोस्ट ऑफ द टाइम की आपण पैशांच्या मागे धावायला पाहिजे का नाही. म्हणजे धावायला लागली की असं वाटेल की नाही आपण आध्यात्मिक आहे, या गोष्टीमध्ये आपण लक्ष नाही घालायला पाहिजे, आणि नाही दिलं तर असं वाटतं नाही घरावरती म्हणजे स्वतःवर पण जबाबदार आहे, आपण असं नाही म्हणू शकत ना की हां, तर थोडं म्हणजे पैसे मिळायला लागले की हे रिलॅक्स होऊन जाता, नाही मिळायला लागले तर नंतर टेन्शन राहतं, हे सगळं मिक्सर राहतो. पण 11 घरामध्ये की तू मित्र परिवारला चांगला नसतो, म्हणजे एकतर मित्र नसण्याच्या बरोबर 0च असता, किंवा 1-2 असले तर असले, आणि ते पण आध्यात्मिक जास्त असतात, नेटवर्कच आध्यात्मिक झालं. म्हणजे समजा एक एक्झाम्पल, तुम्ही ज्योतिष आहे, ठीक आहे, आता तर झालेच म्हणा. तर ज्योतिष तुम्ही आहेत, तुमच्या 11 घरामध्ये समजा केतू आहे, तुम्हाला मित्रपरिवार म्हणजे जे आध्यात्मिक नाही किंवा जे ज्योतिषच्या इंटरेस्टमध्ये आहे किंवा स्पिरिच्युअल याच्यामध्ये नाही आहे, ते तुमच्या मित्रपरिवारमध्ये येणारच नाही. मग तुम्हाला समजा मी ज्योतिष शिकलोय, आता आपले एडिटर तर बघतो जातं, तो पण शिकलाय, तर त्यामुळे तसेच आपले कॉन्टॅक्ट राहतात, नेटवर्क पण तसेच राहतात जे आध्यात्मिक आहे. नॉन आध्यात्मिक लोकांसोबत जास्त आपलं पटत नाही. हे झालं केतूबद्दल. आतापर्यंत आपण 1 ते 11 घरांबद्दल पाहिलेलं आहे. आता एक शेवटचं घर उरलंय, मला 12वं घर घेऊयात. आणि 12वं घर मी म्हणेल की आपण शेवटचं घर म्हणण्याचा मागे रिझन पण आहे की इथे तुमचं ज्योतिषशास्त्र संपलं. म्हणजे हे घराचं वैशिष्ट्य आहे अध्यात्म, मोक्ष. म्हणजे मोक्षाची ज्याला इच्छा असते त्याला काय करायचंय आपल्या आयुष्यात, सुख मिळतंय नाही मिळतंय, तो ऑलरेडी सॅटिस्फाईड आहे. मानवाचं खरं ध्येय तेच आहे. कोणाला कळतं, कोणाला कळत नाही. म्हणजे जो व्यक्ती म्हणजे मोक्ष मार्गावरती आहे, आध्यात्मिक आहे, त्याला काय फरक पडतो मला 4 पैसे कमी मिळाले जास्त मिळाले तरी. ज्योतिषशास्त्र त्यासाठी नाहीच आहे थोडक्यात पाहिलं. म्हणून 12व्या घराला एंड ऑफ एस्ट्रॉलॉजी म्हणतात, की जिकडे ज्योतिषशास्त्र आता संपलं, आता त्याची जर्नी अध्यात्म क्षेत्रावरती चालू झालेली आहे. आणि याला आपण अजून एक असं म्हणू शकतो की जो व्यक्ती हा पॉडकास्ट बघतोच आहे आणि ज्योतिषशास्त्र ज्याला आवडते किंवा शिकतो, त्याचं आज नाही तर उद्या मोक्ष मार्गावर जाणं निश्चित आहे. त्यामुळे 12वं घर तसं त्या पॉईंटनी आहे. आता दुष्टस्थान ते आहे, पण दुष्टस्थान काय बाजूनी खर्च, एक्सपेन्सेस, हॉस्पिटल पण दाखवतं 12वं घर, जेल यात्रा पण दाखवतं, बंधन योग. म्हणजे आता मी बंधन योग म्हणजे बंधनातच ना, म्हणजे जेलमध्ये बंधनातच असतो व्यक्ती. म्हणजे आता पूर्वी जेल, आता मी त्या जेल योगवरती येतो काय, कारण की लोक घाबरतात त्याला. तर योगा, मेडिटेशन, मग स्पिरिच्युअलिटी थोडक्यात. स्पिरिच्युअलिटी, मेंटल काउन्सिलिंग पण आहे, आणि सायकोलॉजिकल फिअर पण आहे. म्हणजे जे बाहेर नाही आहे, पण मला असं वाटतं की ही व्यक्ती मला नुकसान म्हणजे करू शकते, हा प्रॉब्लेम होईल, तो प्रॉब्लेम होईल, नुसता विचार चालू आहे, काही चालू नाही आहे बाहेर, हे 12व्या घरातनं दिसतं. आता बंधन योगचं मी सांगतो. बंधन योग किंवा जेल योग ज्याला म्हणतात, जेल आता ते आजकालच्या जमान्यामध्ये जेल आहे म्हणून, पूर्वी तर काही नव्हते. आणि त्या बंधन योगमध्ये लोक थोडे घाबरतात, त्यामुळे मी आयसोलेशन म्हणतो, म्हणजे संन्यास घेणं हा पण आयसोलेशन झालं. मग कोणाच्या कुंडलीच्या म्हणजे दशेमध्ये बंधन योग असेल, गरजेचं नाही त्यांनी जेलमध्ये जायला पाहिजे, तो आयसोलेशन पण जाऊ शकतो. आता आयसोलेशन आजकालच्या जमान्यामध्ये कसं आहे की मला इतरांशी बोलायला आवडत नाही, मला एकटातच अलोननेसमध्ये आवडतं,
स्वतःच्याच रूममध्ये बसलेत, कोणाशी जास्त बोलायला आवडत नाहीये. हम्म. गरजेचं नाहीये त्याला एकटं नाही, त्यात राहण्यासाठी पण दोन जेलमध्ये प्रकार जायला असू पाहिजे. शकतात. एक तर एखादा जो स्पिरिच्युअल व्यक्ती असतो तोही असा असतो आणि एखादा बरोबर. डिप्रेशन मध्ये आहे तोही तसाच तसाच असतो. असतो. हम्म. म्हणजे बंधन म्हणजे असं नाही की तुम्हाला हा, जेलमध्ये जेलमध्येच जायला आहे. पाहिजे. ओके, हा, ठीक. ते खूप छान. आयसोलेशन झालं. हम्म. सो आता आपण या कुंडलीकडे वळूया. हम्म. यांचा गुरु आहे आणि तिकडे 4 नंबर पण लिहिलेला आहे. हम्म. गुरु यांचा उच्च आहे, ते पण मोक्षाच्या घरामध्ये. आहा. आणि त्यात मी तुम्हाला असं म्हणलं की जेव्हा त्यांचा केतू मोक्ष त्रिकोणात आलेला आहे 4थ्या घरामध्ये, बरोबर. जिकडे 4 रोमन अंक तिकडे केतू आहे, हम्म. म्हणजे केतूची दृष्टी 12व्या घरावरती पडणारच आहे. हम्म. म्हणजे मोक्षाचं आहेच. म्हणजे बरं. एडिटर तर आहे एडिटरचा आपला. शेवटचा जन्म आहे शेवटचा आपल्या. जन्म आहे त्यांचा. आणि गुरु म्हणल्यावर गुरुची साथ पण राहणार त्यांना. ओके. म्हणजे मोक्ष होण्यासाठी एक सिद्ध गुरु आपण म्हणतो, ज्यांचा मोक्ष झालाय हम्म. तोच गुरु एका व्यक्तीला मोक्ष देऊ शकतो. बरोबर. ते तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती. समर्थ गुरु भेटल्याच्या नंतरच हे घडू शकतं. आणि थोडक्यात. उच्च गुरु आहे म्हणल्यावरती त्यांना तसा गुरु मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जास्त वेळ त्रासणार भाऊला नाही. मोक्ष आहे यावेळेस. मोक्ष आहे त्यांचा. हम्म. तर गुरुमध्ये काय होतं, एक्सपेन्सेसला प्रॉब्लेम नाही. म्हणजे झाले तरी त्यांचे डोनेशन. हम्म. आता एक गोष्ट माझी मगाशी राहिली, सोशल सर्व्हिस जसं मी सांगतो 6व्या घराला. हम्म. मंदिरामध्ये पंगत वगैरे जे म्हणजे लोक बसतात, हम्म. त्यांना जेवण वाढणे किंवा मंदिरात सेवा करणे, फिजिकल सर्व्हिस जिथे असते ते 6वं घर झालं. आणि 12वं घर म्हणजे तुमचं डोनेशन, दान. हम्म. जिकडे तुम्ही पैसे देऊन डोनेशन करताय, हम्म. तिकडे गरजेचं नाही तुम्ही म्हणजे सेवा सेवाच करताय. करण्यात हा, इथे आर्थिक मदत आर्थिक, आहे हा. थोडक्यात. तर डोनेशन त्यांचं धार्मिक आध्यात्मिक गोष्टींमध्ये असतं. मंदिरात देणगी देणे वगैरे हे गुरुचे एक्सपेन्सेस झाले. म्हणजे चांगल्या कामासाठी एक्सपेन्सेस असतात. बरं बरं. स्वतःच्या कामांसाठी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्सेस पण त्यांचे निगेटिव्ह नसतात. म्हणजे जास्त खर्च नाही होत. किंवा हॉस्पिटलच्या फेऱ्या पण जरा कमी माराव्या लागतात. कारण जसं 6व्या घरामध्ये गुरु मी जसं मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे चांगलं आहे, बरोबर. तसं तिकडे पण आहे. आणि गुरु उच्च झालाय मोक्षच घरामध्ये, म्हणून ते अजून मग तो धार्मिक आध्यात्मिक गोष्टीकडे वळू शकतो. हे झालं या कुंडलीबद्दल. बरोबर. मला वाटतं आता बाकीचे ग्रह बघूयात. मंगळापासून सुरू करूयात. मंगळ 12वं घर ही शेवटची पोझिशन आहे मांगलिकची. म्हणजे मंगळ झाला एनर्जी त्यांची आता एक्सपेन्सेस मॅनेजमेंटमध्ये झाली. खर्च होत आहे तर किती होत आहे, कसा होत आहे, यांचं त्यांना एकदम व्यवस्थित नॉलेज आहे. म्हणजे एकदम एक्सपर्ट माणूस खर्च मॅनेज करण्यामध्ये म्हणजे मंगळ 12व्या घरामध्ये. आणि एनर्जी तिकडे जाते म्हणल्यावर तो धार्मिक आध्यात्मिक वगैरे आहेच सगळं. फक्त इथे काय हॉस्पिटल वगैरे, त्यामुळे हीट रिलेटेड, ॲसिडिटी रिलेटेड या गोष्टींपासून थोडंसं त्यांना असं क्रिटिकल नाही म्हणते मी. आता ते चार्टवर डिपेंड करा कोणाचं क्रिटिकल आहे नाही आहे, पण त्या गोष्टीच्या रिलेटेड त्यांना आता हॉस्पिटल म्हणणं गरजेचं नाही, तुम्हाला ॲडमिटच व्हायला पाहिजे. डॉक्टरांकडे जाणं पण हॉस्पिटलमध्ये जाणंच झालं. तर तसं तुम्ही म्हणू शकता. ठीक. शुक्र 12वं घर. शुक्र 12वं घर हे उच्चचा असेल म्हणजे कालपुरुष कुंडलीप्रमाणे तिकडे 12 नंबर लिहिला 12व्या घरातच तर चांगला आहे. पण तो नसेल तर तिकडे थोडासा तो म्हणजे एक्सपेन्सेस देतो. ते पण म्हणजे असं लक्झरी एक्सपिरियन्स. म्हणजे आपण म्हणू की माझी तर तशी म्हणजे फायनान्शियल सिच्युएशन नाही आहे, तरी मी EMI वगैरे घेऊन मोठ्या गाड्या घेतो, आयफोन घेतला, घड्याळ वगैरे घेतले, तर हे खर्च त्यांना देऊ शकतो. मुलीच्या ज्याचा सुद्धा मेकअप ब्युटीवरती खर्च असतो, तर काय वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर या गोष्टी घडतात इथे शुक्रला. बुध हा इतका चांगला नाही आहे 12मध्ये. कारण की 12वं घर हे आयसोलेशनचं आहे. म्हणजे थोडक्यात तोंड बंद करायचं आहे. आता तोंड बंद करून बाहेर आतमध्ये बघायचं, म्हणजे इंट्रोस्पेक्शन करायचं. बुधाला तोंड बंद केल्याशिवाय राहत नाही, मग तो जास्त इंट्रोवर्ट होऊन जातो. म्हणजे 12व्या घरामध्ये बुध हा कालपुरुषमध्ये पण नीचचा होतो. मग चुकीच्या जागेवरती चुकीच्या गोष्टी बोलणे हे कॉमन असतं. आणि त्याच्यामुळे कुठे ना आता चुकीच्या जागेवरती चुकीच्या गोष्टी बोलल्या तर थोडंफार प्लस मायनस होतात आयुष्यात. तर त्यांना ते तसा फटका बसून ते इंट्रोवर्ट होऊन जातात. म्हणजे जिकडे गरज आहे तिकडे पण बोलणार नाही, बाहेर पण हो नाही, जेवढं गरजेचं तेवढंच बोलणार. आणि हे एक पॉईंट राहिला माझं इन्व्हेस्टमेंटचं पण आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणल्यावरती जसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वगैरे मी 11 वगैरे सांगितलं, हे स्पेसिफिकली इन्व्हेस्टमेंटचंच आहे. तर गुरुला चांगलं आहे, गुरु इन्व्हेस्टमेंटमध्ये लक्ष देतो. आता मंगळाला पण चांगलं आहे. आणि आता आपलं शुक्रला प्लस 50-50 आहे. बुधाला काय होतंय, तो अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करेल जिकडे नाही करायला पाहिजे, आणि त्यामुळे त्याला बसतो दंडा. म्हणजे आणि ते शेअर पण करत नाही, इंट्रोवर्ट असल्यामुळे सांगतच नाही कुठे पैसे टाकताय काय टाकताय, आणि त्यामुळे त्यांना तो लॉस बघावा लागतो. आणि यांना इथे लॉजिक पाहिजे, स्पिरिच्युअलिटीमध्ये पण त्याच्यात पण लॉजिक पाहिजे.
बुध. चंद्र. चंद्र हम्म, चंद्र 12वर पण थोडंसं ओव्हर थिंकिंग देतो, हम्म, बऱ्यापैकी देतो म्हणजे. हम्म, आणि खर्च झाल्यामुळे खर्च त्यांचे शक्यतो मेडिकल एक्सपेन्सेस खूप होता. हम्म, कारण की चंद्र हे हॉस्पिटलला दाखवतं, नर्स वगैरे या गोष्टींना, हम्म, डॉक्टरला थोडक्यात. तर मग मेडिकल गोष्टींमुळे मेडिकल एक्सपेन्सेस हम्म, किंवा म्हणजे समजा 8व्या घराचा संबंध असेल तर सर्जरी रिलेटेड एक्सपिरियन्स असतात. हम्म, कधी गुडघ्याची सर्जरी झाली, कधी हम्म. हार्टचं झालं, कधी याचं झालं, तर असं त्यांचं चालू राहतं. हम्म, मूनमध्ये कॅश फ्लो आहे, हम्म, पैसे आले की खर्च खर्च. तर दुसऱ्या घराला जसं सांगितलं हम्म, तसं एक्सपेन्सेसला पण त्याच गोष्टी घडतात. हम्म, चंद्र आहे 12 घरात, त्यांचं ओव्हर थिंकिंगचं सोल्युशन आहे अध्यात्म. हम्म, अध्यात्माच्या म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये जेव्हा घुसतील हम्म, तेव्हा त्यांचं इमोशनल ओव्हर थिंकिंग वगैरे कमी होईल. कमी मी असं नाही म्हणते तुमचा खर्च कमी होईल किंवा हम्म. हॉस्पिटलच्या फेऱ्या कमी होतील, पण तुम्ही ॲक्सेप्ट कराल, त्याला जाऊन असं विचार नाही करणार की हम्म. कशाला होते, काय होते. ओके. सूर्य. सूर्य पण 50-50 आहे. कारण की सूर्य आहे प्रकाशमान हम्म, आणि हे इंट्रोवर्ट, म्हणजे इंट्रोस्पेक्शनचं आहे थोडं इंट्रोवर्टपेक्षा. म्हणजे सूर्याचं जे नेचर आहे ते कोणी जंगलात जाऊन बघणार नाही बरोबर. संन्यास घेतल्यानंतर. हम्म, तर ते इगो त्यांना थोडा कमी असतो. हम्म, म्हणजे त्यांना शो ऑफ करायची सवय पण जरा कमी असते. हम्म, म्हणजे सूर्य कम्फर्टेबल पोझिशनमध्ये नाही आहे, त्यामुळे देखावा करायचा संबंधच येत नाही पहिले. हम्म, आणि दुसरं म्हणजे सूर्य हा थोडा एक्सपेन्सेसच्या बाबतीत थोडे शो ऑफ रिलेटेड एक्सपेन्स देऊ शकतो कधी, पण शो ऑफ करत नाही. हम्म, पण आपण म्हणून की ते शनीला जसं म्हणतो की आधी डिसिप्लिन नसता, हळूहळू होता, हम्म, तसे या गोष्टीकडे होऊ शकतात कधी कधी. जस्ट म्हणजे आपल्याला वाटलं खर्च करूया वगैरे आणि केल्यानंतर मग थोडासा त्यांना म्हणजे लॉस बघायला मिळतो. त्यामुळे ते थोडे मग नंतर मग पैसे खर्च करत नाही, मग स्वतःवर कमी खर्च करतात, इतरांवर जास्त करतात, फॅमिलीवरती वगैरे, अच्छा. असं त्यांचं राहतं. हे झालं सूर्य 12व्या घरात असेल तर. हां. बुध झालं, झालं, शुक्र झालं, मंगळ झालं, गुरु गुरु झालं. गुरु पण झालं, झालं. शनी. शनी. आता एक माझं मगाशी सांगता एक राहिलं, वक्री ग्रह आपल्याला इंट्रोस्पेक्शनमध्ये खूप पुढे घेऊन जातो. ओके. तर वक्री ग्रह कोणाचा समजा 12व्या घरात असेल, हम्म, ते पण मोक्षामध्ये, म्हणजे मी त्यांना मोक्ष मिळेल का नाही ते नाही सांगत आहे, पण त्यांना मोक्षाची इच्छा असू शकते. हम्म, आणि ते त्यांना आता शनीचाच विषय निघाला आहे, हम्म, तर शनी असेल किंवा शनी त्यांचा वक्री असेल 12व्या घरामध्ये, खूप जास्त इंट्रोस्पेक्ट आणि सायकोलॉजिकल फिअर खूप असतात. अच्छा. म्हणजे समजा पास्टमध्ये काय घडलंय, हम्म, हे परत नको व्हायला, हे असं नको व्हायला, हे नको भेटायला, ते नको, म्हणजे जे अति घाबरणे त्याचं हे असतं. म्हणजे आधी पण काय निगेटिव्ह इव्हेंट झालेत, ते परत नको व्हायला, हे जरा त्यांना टेन्शन राहतं. बरोबर. त्याचं पण सोल्युशन स्पिरिच्युअलिटीचं परत, कारण की त्या 12व्या घरात त्याचं कसं आहे, जो पण ग्रह ज्या पण म्हणजे 6-8-12मध्ये बसलेला आहे, हम्म, तो जर त्रास देत असेल हम्म, तर 6-12च्याच गोष्टी करायला पाहिजे. 6वामध्ये त्रास देत असेल तर समाजसेवा करा, 8व्या घरात असेल तर ज्योतिषशास्त्र शिका, ज्योतिष. हम्म. 12व्या घरात असेल तर स्पिरिच्युअलिटी. हा त्याचं सिम्पल स्पिरिच्युअलिटी तर मला वाटतं सगळ्याच याचं उत्तर आहे. ऑलमोस्ट. सगळ्याच प्रश्नाचे उत्तर आहे. हे झाले शनी. गुरुबद्दल बोललो आपण. राहू आणि राहू. केतू. आता राहू केतू एकदम अपोजिट आहे. हम्म, 12 वगैरे फॉरेन लँडचं पण आहे. एक सांगायचं राहून गेलं मग. हम्म, फॉरेन लँडचं आता राहू आपण फॉरेन प्लॅनेटच आहे. हम्म, फॉरेनचाच प्लॅनेट फॉरेन लँडमध्ये जाऊन बसणार, हम्म, तर हा फॉरेनला घेऊनच जाणार आहे. हम्म, मग हे लोक शक्यतो जास्त करून घराच्या दूर राहणे हम्म, किंवा दुसऱ्याच राज्यामध्येच राहतात. समजा फॅमिली दिल्लीमध्ये, हे राहतात साऊथमध्ये हम्म, किंवा आउट ऑफ इंडियाच, तर म्हणजे फॉरेन लँडला घेऊन जातात आणि फॉरेन लँडवरनं त्यांना जास्त फायदा असतो. हम्म. जितका लवकर घर सोडाल तेवढं चांगलं आहे. बरोबर. जितका लवकर आपलं कल्चर सोडाल म्हणजे दुसरीकडे जाऊन काम कराल तेवढं चांगलं आहे. हम्म, हे राहूला. आणि राहूला थोडं शो ऑफ करून खर्च करायची खूप सवय असते. म्हणजे अर्थातच. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की लोकांनी माझी वाह करावी म्हणून मी नाही, काही लोक करतात ना, दान जरी केलं तरी ते म्हणजे मोठ्याने लोकांनी सांगता. म्हणावं की याने दान केले बरोबर. बाबा, हे फार आहे म्हणजे. म्हणजे बरोबर. मोठ्याने सांगता किंवा असं असतं ना की म्हणजे मी डेस्टिनेशन वेडिंग करतोय, मला म्हणजे करायचं नाही, पण मला आता दाखवायचं बघा मी किती मोठा माणूस आहे, मी डेस्टिनेशन वेडिंग केलं. मोठे लग्न करायचे, मोठ्या गाड्या घ्यायच्या लोकांना दाखवायला वगैरे. तर मी असं म्हणतो सगळे शो ऑफ वाले, बट अटॅचमेंट टू ऑल दिस थिंग्स. एक्सपेन्सेसला पण अटॅचमेंट, पण हे अटॅचमेंट टू स्पिरिच्युअलिटी पण आहे. ज्यावेळी ते अध्यात्मात घुसले तर मग त्यांचं डोकं शांत, काय ते शो ऑफ वगैरे सगळं गेलं मग. केतू. आता केतू तर खूप छान पोझिशन आहे. अध्यात्माचाच प्लॅनेट अध्यात्माच्या जागेवर आला
आणि मोक्ष त्रिकोण मी म्हणलं मगाशी की तू 12 घरात आला म्हणून चला आता झालं शेवटचा जन्म हा आहे जन्म शेवटचा. आणि यांना असं कायम हिमालयामध्ये जाऊ किंवा शांत जागेवर असे मोक्षच्या मार्गावरती जे लोक आहे त्यांच्यासोबत ते जास्त कनेक्टेड असतात. जसं मी 11व्या घराला पण केतू सांगितलं, जे मोक्ष मार्गावरती आहे जे स्पिरिच्युअलिटीमध्ये वगैरे आहेत तेच त्यांचे मित्रपरिवार असतात. इकडे पण त्यांचं इन्क्लिनेशन तिकडेच जायला लागतं हळूहळू. असे आपले 12 घरं झालेले आहेत. खूप छान, खूप खूप सुंदर. म्हणजे काय सांगायचं की मला लिटरली स्वतःला की ठीक आहे हे खूप किचकट विषय वाटतो ज्योतिष. ते कुंडली समोर आल्यावर तर डोळे फिरतात. कळत नाही. म्हणजे आत्ता पण मला असं वाटलं की नाही तेवढं झालेलं नसावं कदाचित. पण कुंडली समोर आली तर मी काहीतरी आडाखे बांधून भविष्य नक्कीच सांगू शकतो. हा पॉडकास्ट मी जर पुन्हा पाहिला तर नक्कीच मी थोडंफार 50% तरी ज्योतिष मला कळायला लागेल असं वाटतंय मला. आणि प्रेक्षकांना सुद्धा तसंच झालं असेल असं माझं मत आहे. हे 3ही पार्ट तुम्हाला कसे वाटले? मी तर खूप एक्साइटिंग अँड इंटरेस्टिंग मला हे सगळं वाटलं आणि तसंच तुम्हाला देखील वाटलं असेल अशी अपेक्षा करतो. कसं वाटलं पंडितजी तुम्हाला इथे येऊन? खूप छान. ओके, खूपच सुंदर सगळं झालेलं आहे. तुम्ही सांगा तुमचे अनुभव, कारण तुमच्या कमेंट येत राहिल्या पाहिजेत, कळलं पाहिजे. बरं, आपण पहिल्या घरापासून ते 12व्या घरापर्यंत सगळ्या 12 राशी, 9 ग्रह, त्यांचे संबंध, चांगले पॉईंट, वाईट पॉईंट सगळं सांगितले. याच्यात जर तुम्हाला कुठेही काहीही अडचण तर तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. आपण काय करूयात, एखादा पार्ट असा नंतर कधीतरी शूट करूयात. जे प्रॉब्लेमॅटिक वाटते तुम्हाला याच्यातमध्ये, जे निगेटिव्ह वाटते त्याच्यावरती उपाय काय आहेत, या स्पेशल फक्त उपायांवरती एखादा पॉडकास्ट आपण येत्या काळामध्ये करूयात. अर्थातच ती तुमची निकड किंवा तुम्हाला त्याची गरज वाटली तर, तुमच्या त्या विषयाला धरून जास्तीत जास्त कमेंट आल्या तर तो करूयात, नाहीतर आम्ही तर आमचं सॉल्व करून घेऊयात. ओके, ठीक आहे. कसा वाटला नक्की सांगा, तुमचे अनुभव सांगा, व्यक्त व्हा. काही प्रश्न असतील तर विचारा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर हे असे छान पॉडकास्ट आम्ही पुढे करू शकणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करा, कारण हे जे आत्ता जी गप्पा म्हणजे मी आणि पंडितजीने बसून इथे मारायला पाहिजे होत्या त्या आम्ही कॅमेरासमोर पॉडकास्टमध्ये केल्यामुळे हा इतका गहन आणि गूढ काय म्हणू शकतो आपण, अकल्पनीय विषय तुमच्यापर्यंत येऊ शकला. तसंच असतं, जे आपल्याला चांगलं कळलेलं आहे ते इतरांपर्यंत शेअर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते तुम्ही देखील करा. आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांचं असंच प्रेम कायम असू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू.